अनंतं वासुकीशेषं पद्मनाभं चकंबलं शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा एतानि नवनामानि नागानां च महात्मनं सायंकाले पठे नित्यं प्रातःकाले विशेषतः। नमस्कार, मी इंदिरा। न्यूज अनकटच्या नागपंचमी स्पेशल एपिसोड मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। नागपंचमी ही श्रावण शुक्ल पंचमीला साजरी केली जाते आणि म्हणूनच हिंदू धर्मात श्रावण महिना हा पवित्र मानला जातो। या महिन्यात अनेक सण देखील येतात, म्हणून याला सणांचा महिना असं देखील संबोधलं जातं। नागपंचमी ही नागदेवतांच्या म्हणजे सर्पांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी देखील साजरी केली जाते। अशी मान्यता आहे की या दिवशी नागांची पूजा केल्याने आपल्या कुटुंबाचं वाईट शक्तींपासून संरक्षण होतं, घरात सुखसमृद्धी येते आणि निसर्गाचं संतुलनही राखलं जातं। त्याचबरोबर यंदाची नागपंचमी विशेष आहे बरं का, कारण यंदाच्या नागपंचमीला दोन शुभ संयोग आहे। एक म्हणजे शुक्ल संयोग आणि दुसरा म्हणजे अभिजित मुहूर्त संयोग। मंडळी, नागपंचमी विषयी अनेक ऐतिहासिक आख्यायिका आहेत, जसं की भगवान श्रीकृष्णांनी कालिया सर्पाचा वध करून ते यमुनेच्या डोहातून सुरक्षितरित्या ज्या दिवशी बाहेर आले तो दिवस होता श्रावण शुक्ल पंचमीचा आणि म्हणून नागपंचमी साजरी होते। दुसरी आख्यायिका अशी आहे की जन्मेजयाने नागांचं कुळ संपावं म्हणून यज्ञ केला, जो आस्तिक ऋषींनी थांबवला आणि तो दिवस होता श्रावण शुक्ल पंचमीचा, म्हणूनही नागपंचमी साजरी केली जाते। आणि तिसरी आख्यायिका अशी आहे की समुद्र मंथनात नागांचं योगदान होतं। नागदेव वासुकी हा याचा दोरी म्हणून वापर करण्यात आला होता आणि तो दिवस होता श्रावण शुक्ल पंचमीचा, म्हणूनही नागपंचमी साजरी केली जाते। मंडळी, मी आता आहे पुण्यातील सर्वात प्राचीन असलेलं सोमवार पेठ येथे स्थित असलेलं श्री नागेश्वर मंदिर येथे। नागेश्वर या शब्दाचाच अर्थ सर्पांचा देव असा होतो, अर्थात त्याला शिवांचा देव असंही संबोधलं जातं। या मंदिराचं वैशिष्ट्य सांगायचं झालंच तर या मंदिराचा उल्लेख 13व्या शतकातही आढळतो। एवढंच नाही तर संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्या चरित्र ग्रंथातही या मंदिराचा उल्लेख आहे। मुख्य दगडी गाभाऱ्या यादव काळातील हेमाडपंथी वास्तुकला आहे। बाहेरील लाकडी सभामंडप पेशवे काळातील आहे आणि 18व्या शतकात पुण्यातील सावकार आबा शेलुकर यांनी हा मंडप बांधला होता। मंदिरात प्रवेश करणाऱ्या खोल्या आणि खिडक्या असलेल्या एका सुंदर कमानीतून प्रवेश मिळतो। आत एक शांत अंगण आहे आणि मंदिर मध्यभागी उभा आहे। मुख्य मंदिराभोवती इतर देवांना समर्पित इतर मंदिरे देखील आहेत। शिवाचे मुख्य मंदिर हे दगडी असून गर्भगृह अष्टकोनी आहे। मुख्य गाभाऱ्याची रचना यादव काळातील असून गाभाऱ्याला दगडी छत आहे। या मंदिरातील गर्भगृहाच्या अगदी समोर कारंजे आहे। गाभाऱ्यासमोरचं हे दगडी कारंज अगदीच लक्षवेधी आहे। नागेश्वर मंदिरामध्ये दगडी आणि रंगकाम केलेली नंदीची मूर्ती देखील आहे। मंदिर परिसरात पूर्वी एक कुंड होतं, ज्याला नागतीर्थ किंवा नागेंद्र तीर्थ म्हणून ओळखलं जातं। काही भाविकांचा असा विश्वास होता की या पाण्याने कुष्ठरोग बरा होतो, अशी आख्यायिका आहे। बनारसमध्ये गंगा नदीला भेट देण्यापूर्वी अनुयायी नागेश्वर मंदिराला भेट देत असत आणि परत येताना ते गंगेचे पाणी कुंडात ओतत असत। नागेश्वर महादेव मंदिराच्या आवारामध्ये दोन मोठे दीपस्तंभ आपल्याला दिसतात। तसंच भिंतीवर देवकोष्ठ असून त्यामध्ये देवांच्या मूर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत। येथील तेजस्वी ज्योतिर्लिंग, त्याचबरोबर सभोवतालचा दगडी परिसर, यातून हे मंदिर यादवकालीन आहे, पण या मंदिराची बाहेरील रचना ही मात्र पेशवेकालीन आहे। पुण्यातील सर्वात प्राचीन शिवमंदिरांपैकी हे एक शिवमंदिर आहे। इतिहासाची साक्ष देणाऱ्या या मंदिरात पुरातत्व काळाच्या पाऊलखुणा आजही सहज दिसतात। नुकतीच या मंदिराची भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याअंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे।